नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून विविध पदांची भरती जाहिरात युवराव उपग्रह केंद्र इस्रो या विभागामार्फत 10वी असणाऱ्या तसेच पदवीधर असणाऱ्या उमेदवारांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 1 मार्च 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 224 रिक्त जागांची भरती जाहिरात युआरराव उपग्रह केंद्र इस्रो यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी 224 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील किंवा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदांबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामध्ये कोणकोणत्या पदांकरता ही पदभरती या विभागाकडून घेतल्या जात आहे, त्यानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्याकरता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर 224 रिक्त जागांसाठी ही पदभरती मित्रांनो विविध पदांसाठी इस्रो या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून ज्या पदासाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सायंटिस्ट इंजिनियर करता या ठिकाणी 5 वॅकन्सी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर टेक्निशियन बी करता 126 वॅकन्सी आहे, ड्रॉप्समन बी करता 16 वॅकन्सी आहे, टेक्निकल असिस्टंट करता 55 वॅकन्सी, सायंटिफिक असिस्टंट करता 6 वॅकन्सी, लायब्ररी असिस्टंट करता 1 वॅकन्सी, त्यानंतर कुक करिता 4 वॅकन्सी, फायरमन करिता 3 वॅकन्सी, त्यानंतर हलके वाहन चालक करता 6 वॅकन्सी, तर अवजड वाहन चालक करिता 2 वॅकन्सी, अशा टोटल मित्रांनो 224 रिक्त जागा या विविध पदांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर या विभागाकडून या पदाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर 224 रिक्त जागांसाठी एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या 10 पदांसाठी उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याकरिता त्या पदानुसार शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप कोणकोणत्या पदासाठी कशा प्रकारची शिक्षण पात्रता याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सायंटिस्ट इंजिनियर या पहिल्या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता मित्रांनो, 60% गुण घेऊन संबंधित सब्जेक्टमध्ये एमई एमटेकची डिग्री पूर्ण करणारे उमेदवार, त्यानंतर 65% गुणासह संबंधित विषयात बीई बीटेकची डिग्री पूर्ण करणारे उमेदवार व फिजिक्स अप्लाइड फिजिक्स मॅथमॅटिक्स मधून एमएससी पूर्ण करणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज या पहिल्या पदासाठी सादर करू शकणार आहेत। अशा प्रकारची शिक्षण पात्रता सायंटिस्ट इंजिनियर करता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, टेक्निशियन बी या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर या दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससी म्हणजेच 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेला, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक टेक्निशियन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे मेकॅनिक, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन, फोटोग्राफी, डिजिटल फोटोग्राफी, प्लंबर, कारपेंटर, एमव्हीएम, मशिनिस्ट, वेल्डर इत्यादी सब्जेक्टमध्ये मित्रांनो आयटीआय, एनटीसी, एनएसी पूर्ण करणारे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहेत। अशा प्रकारची शिक्षण पात्रता टेक्निशियन बी साठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, ड्राफ्ट्समन बी करिता मित्रांनो ही रिक्रुटमेंट तिसऱ्या पदासाठी होत आहे। तर या तिसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता, मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा मंडळातून 10वीची परीक्षा त्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी। ड्राफ्ट्समन सिव्हिल मेकॅनिकमध्ये त्या उमेदवाराने आयटीआय उत्तीर्ण केलेले असावे। अशा प्रकारे शिक्षण पात्रता या तिसऱ्या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, टेक्निकल असिस्टंट करता शिक्षण पात्रता बघू शकता, प्रथम श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल,
इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार टेक्निकल असिस्टंट या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता प्रथम श्रेणीमध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया, मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये BSc प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण करणारा उमेदवार सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो लायब्ररी असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी बघू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातून त्या उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असावी किंवा ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदवी या ठिकाणी ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार या ठिकाणी लायब्ररी असिस्टंट पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो कुक या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता मान्यताप्राप्त संस्थेतून मंडळातून 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा प्लस 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्या उमेदवाराकडे कुकचा या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी कुक या पदासाठी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे. त्यानंतर फायरमन ए साठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो हलके वाहन चालक ए करिता शिक्षण पात्रता बघू शकता 10वी उत्तीर्ण प्लस हलके वाहन चालवण्याचा परवाना व 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर अवजड वाहन चालक ए करिता मित्रांनो शिक्षण पात्रता बघू शकता 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालकचा परवाना व 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी या शेवटच्या पदासाठी इथे देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो या 10 पदांसाठी ही पदभरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदानुसार त्यासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. पद क्रमांक 1 करिता मित्रांनो किमान वयाची अट 18 वर्ष असणार आहे, तर कमाल वयाची अट 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर पद क्रमांक 2 ते पद क्रमांक 10 साठी वयाची अट 18 ते 35 वर्ष असणार आहे. तर पद क्रमांक 8 करिता मित्रांनो या ठिकाणी वयाची अट 18 ते 25 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या पदासाठी दरमहा मासिक वेतन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. कोणकोणत्या पे स्केलनुसार किती वेतन या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सायंटिस्ट ऑब्लिक इंजिनियर करता मित्रांनो लेवल 10 नुसार वेतन 56,100 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो टेक्निशियन असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट करता मित्रांनो लेवल 7 या पे स्केलनुसार 44,900 रुपये पर मंथ या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो टेक्निशियन बी आणि ड्रॉप्समन बी करता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वेतन लेवल 3 या पे स्केलनुसार 21,700 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो फायरमन, कुक, त्यानंतर लाईट व्हेकल ड्रायव्हर आणि हेवी व्हेकल ड्रायव्हर करता मित्रांनो लेवल 2 या पे स्केलनुसार 19,900 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी या पात्र उमेदवारास या पदांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेली असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल ठरत असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती सुद्धा या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकता इच्छुक उमेदवारांनी इस्रो विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही www.isro.gov.in येथील करिअर विभागाला भेट देऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. उमेदवाराकडे अर्ज करण्यासाठी वैध ईमेल आयडी व वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. सायंटिस्ट इंजिनियर, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी नॉन रिफंडेबल 250 रुपये अर्ज फी लागणार आहे, पण सरसकट तुम्हाला 750 रुपये अर्ज फी या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समन बी, कुक, फायरमन ए, हलके वाहन चालक ए व जड वाहन चालक ए या पदासाठी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंडेबल 100 रुपये अर्ज फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. सरसकट तुम्हाला 500 रुपये अर्ज फी या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. अर्ज फी व्यतिरिक्त जी काही एक्स्ट्रा फी या ठिकाणी भरली ती तुम्हाला या ठिकाणी परत केल्या जाणार आहे. SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन श्रेणीतील उमेदवारांना तसेच महिलांना अर्ज फी भरण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही पेमेंट या ठिकाणी भरायची आहे. त्यासाठी तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा भीम UPI इत्यादी माध्यमांचा वापर करून ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. भरतीबाबत काही महत्त्वाच्या सूचना जाहिरातीमध्ये दिल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस, सर्वसाधारण सूचना अशा सर्व सूचना उमेदवारांकरता या ठिकाणी असणार आहे. याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता. तर जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ती जाहिरात या ठिकाणी डाउनलोड करू शकता व या भरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता.
त्यानंतर मित्रांनो सदर अर्ज करण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 10 फेब्रुवारी 2024 पासून मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी बघू शकता. 1 मार्च 2024 पर्यंत या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख इथे देण्यात आलेली आहे. तर 10 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो पदभरतीबाबत तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर जाहिरात बघू शकता. जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर देणार आहे. टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही ती जाहिरात डाउनलोड करू शकता आणि या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर अशा प्रकारे 224 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती या ठिकाणी 10 पदासाठी UR राव उपग्रह केंद्र इस्रो यांच्याकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्या विभागाकडून या पदभरतीबाबतची एक सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.